नमस्कार. नवरात्राचे दिवस आहेत आणि आपण स्त्रियांच्या वरती बोलतो आहोत. त्यामुळं याला अधिकच जरा स्पष्ट करून बोललं पाहिजे. सारखा आरोप होत असतो, सारखा आरोप की हिंदू धर्मात स्त्रियांना फारच वाईट वागणूक होती, कुठेच तिचा सन्मानजनक उल्लेख नाही, खास करून वेदांच्या मध्ये उल्लेख नाही. वेदांची उदाहरणं तुम्हाला मी दाखवली आहेत. मग एक पुस्तक सापडतं, ते म्हणजे मनुस्मृती. आणि या मनुस्मृतीने स्त्रियांना खूपच वाईट वागणूक दिल्याचं बोललं जातं. मनुस्मृतीत जे लिहिलंय त्यावरून कोणी बोलत नाही. असं म्हणतात की मनुस्मृतीवर आधारित रामायण आहे, रामायणावर आधारित तुलसीदासाचं रामायण आहे आणि त्यात ते एखाद दुसरं वाक्य लिहितात, म्हणून मग काहीतरी मनुस्मृतीत चूक आहे. बादरायण संबंध जोडणे याला म्हणतात. काही संबंध नाही. धचा म करायचा, उगी जोडायचं, रामा = पक्या करायचं आणि कुठेतरी संबंध जोडून मनुस्मृतीवर आरोप करत राहायचे. मला मनुस्मृतीला योग्य अयोग्य ठरवण्याच्या भानगडीत पडायचं नाहीये. पण खरोखरच मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयक भावना काय होत्या, म्हणजे मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये 10 श्लोकांची उदाहरणं देणार आहे आणि एक एक स्पष्ट करून सांगणार आहे. वेगवेगळ्या अध्यायातल्या, म्हणजे 3ऱ्या, 4थ्या, 9व्या अशा वेगवेगळ्या अध्यायातल्या या श्लोकांचा संदर्भ देणार आहे. आणि मग तुम्ही ठरवायचं आहे की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या विषयीच्या भावना काय होत्या. अगदी एक सगळ्यांना माहीत असलेला श्लोक म्हणजे यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. 3ऱ्या अध्यायातला 56वा हा श्लोक आहे. जरा स्क्रीनवर दिसतोय तो बघा. त्याचा अर्थ असा होतो की जो नारीची पूजा जिथे होते, जिथे नारीचा सन्मान होतो, त्याच्यात काय होतं जरा बघा. ज्या समाजात अथवा परिवारात स्त्रियांचा आदर आणि सन्मान होतो त्या ठिकाणी देवता आणि दिव्य गुणांचा वास असतो. जिथे असा सन्मान होत नाही अथवा अनादर केला जातो त्यांचे सगळे काम निष्फळ होतात. भलेही त्यांनी कितीही श्रेष्ठ कर्म केलेले असोत, स्त्रियांचा अनादर करणाऱ्या लोकांना कायम दुःखाचा सामना करावा लागतो. कळलं? म्हणजे नारीचा सहभाग नसेल तर दुःखाचा सहभाग कसा आहे, दुःखाचे वाटेकरी तुम्ही कसे होता, दुःखाचा सामना कसा करावा लागतो, हे या श्लोकात सांगितलंय. याच अध्यायातला 57वा श्लोक मी तुम्हाला दाखवतोय, तोही जरा ऐका आणि बघा. ज्या कुळातील स्त्रिया आपल्या पतीच्या भ्रष्ट आचरण, अत्याचार आणि व्यभिचार या दोषांनी पीडित असतात त्या कुळाचा शीघ्र नाश ठरलेला असतो. आणि ज्या कुळातील स्त्रिया पुरुषांच्या उत्तम आचरणाने प्रसन्न राहतात त्या कुळाची सदा सर्व काळ वृद्धी होत राहते. पतीच्या भ्रष्ट आचरण असेल, म्हणजे परिवाराचे आचरण खराब असेल, तर त्या वाईट वागण्याने पीडित असलेली स्त्री ज्या घरात असते त्या कुळाचा कधीच विकास होत नाही, कधीच ते कुळ मोठं होत नाही. स्पष्टपणेच लिहिते हो मनुस्मृती, स्पष्टपणे. यात कुठेही आडपडदा वगैरे ठेवलेला नाहीये. एवढ्यावर नाही भागत. याच अध्यायातला 58वा श्लोक मी तुम्हाला ऐकवतोय, दाखवतोय बघा. अनादराच्या मुळे ज्या स्त्रिया पीडित आणि दुःखी होऊन पती, माता, पिता, भाऊ, दीर आदी नात्याच्या व्यक्तीला दोष देत असतात, तो परिवार असा संपतो जसे कोणी एकदाच त्या परिवारावर विषप्रयोग केला आहे. ज्या स्त्रीचे पती, पिता, भाऊ, दीर ही सगळी मंडळी तिला त्रास देतात आणि त्यामुळे ती नाराज होते, अशा प्रयोगाचा विनाश विषप्रयोग केल्यासारखा होतो असं मनुस्मृती म्हणते. बघा ना किती स्पष्टता आहे. त्याच्या पुढे याच अध्यायातला 59वा श्लोक मी तुम्हाला दाखवतोय आणि ऐकवतोय. ऐश्वर्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मनुष्याला उत्सव, सण अथवा गौरवाच्या वेळी आपल्या स्त्रियांच्या आभूषणाचा, वस्त्राचा आणि भोजनाचा सन्मान करायला हवा. आता इथे स्पष्ट सांगितलंय, स्त्रियांच्या आभूषणांचा सन्मान करा, वस्त्रांचा सन्मान करा. सण, वार, उत्सव या काळात तिने उत्तमोत्तम वस्त्र निवडली पाहिजेत. यासाठी बघा, मी एक सांगू, स्त्रियांना सन्मानाचं स्थान नसतं तर बनारसी साडी आली असती का? स्त्रियांना सन्मानाचं स्थान नसतं तर पैठणी आली असती का? स्त्रियांना सन्मानाचं स्थान नसतं तर कांजीवरम आली असती का? स्त्रियांना सन्मानाचं स्थान नसतं तर तो काय कसला मेखला
कटिमेखला आसाममधल्या ते आलं असतं का? केरळमध्ये उत्तमोत्तम साड्या झाल्या असत्या का? जेव्हा उत्तमोत्तम साड्या निर्मिती होते तेव्हा स्त्रियांना हे उंचीचे आभूषणं दिली, वस्त्र दिली पाहिजेत हे सांगणारं होतं. आणि पुरुषांची आभूषणं किती आहेत? अंगठी, लॉकेट, खूप झालं कडं. एखाद्याच वेळी काही मच्यात घालणारा, बाजूबंद घालणारा, बाळी घालणारा पुरुष मिळेल. स्त्रियांच्या आभूषणाचे प्रकार किती आहेत? आणि सगळ्यात महाग ही का निर्माण झाली हो? कारण ती उत्तमोत्तम वस्त्र, भरजरी वस्त्राने आणि उत्तमोत्तम आभूषणाने सुंदर दिसली पाहिजे यासाठी आहे. पूर्वीच्या काळापासून हे होत आलंय. त्याचा सन्मान पुरुषांनी करण्याची जबाबदारी पुरुषांवरती देण्यात आली. या एकाच अध्यायातल्या या 5 श्लोकांच्या मध्ये आणि असे अनेक आहेत, सन्मान कसा ठेवावा सांगितलाय. एवढ्यावर नाही भागणार काम. मी तुम्हाला 4थ्या अध्यायातला 180वा श्लोक दाखवतोय आणि ऐकवतोय. ऐका. एका समजदार पुरुष माता पिता आणि पत्नी सोबत वाद न घालता सामोपचाराने जगत असतो. याचा अर्थ आपल्या माता पिता आणि पत्नी सोबत वाद घालणारा व्यक्ती असमंजस असतो असाच होतो. पत्नी आणि मातेशी वाद घालू नये हे सूत्र इथे स्पष्टपणे सांगितले आहे. पाहिलं, नुसतं वस्त्र आभूषण नाही, स्त्रियांशी वाद घालणारी व्यक्ती असमंजस असते आणि जी स्त्रियांशी नाहक वाद घालत नाही ती समंजस असते. आजही तेच आहे की बाईशी वाद घालायचा नाही, समंजसपणा दाखवा. बाईंच्या कुठं तोंडी लागला असं म्हणतो ना आपण. मनुस्मृती याची काळजी घेत होती. एका 9व्या अध्यायातल्या सलग 3 श्लोकांना मी तुम्हाला दाखवतोय, 26, 27 आणि 28. आपल्याला जन्म देऊन घराचा भाग्योदय करणारी स्त्री सन्मानाच्या योग्य असते. शोभा, लक्ष्मी आणि स्त्री यात कोणतेच अंतर नसते. स्त्री सर्व प्रकारचे सुख देणारी आहे. परोपकारी कार्य आणि किंवा ज्येष्ठांची सेवा ही सगळी कार्य स्त्रियांच्या अधीन असतात. ती कधी मातेच्या रूपात तर कधी पत्नी, कधी आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊन आयुष्याला सुखद बनवत असते. याचा अर्थच धार्मिक कार्यातील स्त्रियांचा सहभाग आवश्यक आहे असाच होतो. स्त्री लक्ष्मी आहे, ती भाग्योदय करणारी आहे, ती सन्मानास पात्र आहे. तिचा अवमान करू नका. तिचा अवमान म्हणजे लक्ष्मीचा अवमान. ती तुमचं भाग्य आहे हे मनुस्मृती सांगते. माहीत असावं म्हणून सांगतोय. हे मनुस्मृती सांगते. ही सगळी श्लोक तुम्हाला मी मनुस्मृतीतली दाखवली आहेत. एवढी सगळी स्थिती असताना आपण हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या ग्रंथांवरती स्त्रियांचा अपमान करणारी होती असा दावा कसा करू शकतो? नाही, ते थांबायचं नाहीये. 9व्या अध्यायातला 96वा श्लोक तुम्हाला मी अजून दाखवतोय. बघा, ऐका. पुरुष आणि स्त्री एक दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहेत. अगदी छोट्यातील छोट्या धार्मिक कार्यात देखील पती पत्नी यांना मिळूनच सहभागी झाले पाहिजे. इथे फार मस्त आहे हा श्लोक. तर म्हणजे स्त्री पुरुषाशिवाय, स्त्रीशिवाय पुरुष दोघंही एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत. कोणत्याही धार्मिक कार्यात यांनी सहभागी झालं पाहिजे असं सांगणारे 9व्या अध्यायातले हे श्लोक मनुस्मृतीतलं स्त्रियांचं स्थान दाखवतात की नाही? आम्हाला हे कळतच नाहीये ना. आम्हाला हे समजूनच घ्यायचं नाहीये. कारण हिंदू धर्म वाईट आहे असं सांगण्यासाठी उगाच काल्पनिक दाखले द्यायचे आणि बडवत राहायचं ही प्रक्रिया सुरू आहे. मनुस्मृतीचं उदात्तीकरण करण्यासाठी नव्हे, तर मनुस्मृती स्त्रियांविषयी काहीच वाईट बोललं गेलेलं नव्हतं हे सांगण्यासाठी मनुस्मृतीचे दाखले देतोय. म्हणजे बिचाऱ्या मनूला आणि त्याच्या सगळ्या पुस्तकाला नाहक बदनाम केलं की नाही. आणि खरं तर हिंदू धर्मातल्या प्रत्येक पुस्तकात या स्त्रियांचा सन्मान आहे की नाही. नारी तू नारायणी म्हणणारा आमचा हिंदू धर्म कशाला उगाच काल्पनिक दाखले देऊन बदनाम करताय? तुम्हाला कळावं, नुसतं कळून उपयोग नाही. इतरांनाही सांगा, दाखवा, पाठवा आणि ठासून सांगा, आमच्या धर्मात स्त्रियांना सन्मानच होता. नमस्कार.